दानशूर व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय अमोलजी रघुनाथ पवार सरांचं मुख्य व्यासपीठावरती आगमन झालंय आणि त्यांचे यथोचित स्वागत सन्मान करण्यासाठी मी सुधीरजी निगम आपणास निवेदित करतो की आपण या आणि आपल्या शुभ हस्ते आदरणीय सन्माननीय अमोलजी रघुनाथ पवार सर प्राऊड ऑफ गिरनोली आणि त्यांचा आपण या ठिकाणी करूया यथोचित स्वागत सन्मान. क्रिकेटवरती नितांत प्रेम करणारे व्यक्तिमत्व आपण पाहिलंय. जेव्हा कोकणेर गड प्रीमियर लीग ही स्पर्धा होते तेव्हा त्या स्पर्धेमध्ये स्वतः आयोजक असतात, संघमालक असतात, एक चांगले खेळाडू देखील आहेत आणि त्यांच्या माध्यमातून जी आम्हाला या ठिकाणी सायकल या ठिकाणी प्रोव्हाइड केली गेली मॅन ऑफ द सिरीज साठी आणि त्यांचं करूया यथोचित असे स्वागत सन्मान. या ठिकाणी आपण पाहत आहेत 2 मिनिटं फक्त आपण स्टॉप करूया. मानाची सन्मानाची आणि अभिमानाची मायाची उद्गार शॉल एकदा जोरदार टाळ्या होत्या. स्नेहाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि मंगलाचं प्रतीक श्रीफळ देऊन सन्माननीय अमोलजी रघुनाथ पवार सरांचं यथोचित स्वागत सन्मान आपण सुधीरजी निकम यांच्या माध्यमातून केलंय. वेलकम अमोलजी पवार सर आपल्या नानिवली ग्रामपंचायत प्रीमियर लीग मध्ये सहर्ष हार्दिक स्वागत. तदनंतर पुढील सत्कार मूर्ती आहेत ज्यांच्या माध्यमातून आम्हाला ही मॅन ऑफ द सिरीज साठी सायकल मिळाली. असे एक दिलदार आणि दानशूर व्यक्तिमत्व, एक उत्कृष्ट क्रिकेटपटू अर्थात रुपेशजी काशीनाथ पाटील सर आणि सरांचं यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता मी निवेदित करतोय सुशांतजी जाधव आपणास सर आपण या आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी करायचा आहे. आदरणीय सन्माननीय रुपेशजी काशीनाथ पाटील सर प्राऊड ऑफ कुकडे गावातील अनमोल रत्न म्हणून आपण पाहतायत. कुकडे गावचा डायमंड हिरा एकदा जोरदार टाळ्या होत्या. रुपेशजी काशीनाथ पाटील सरांसाठी कुणबी धबधबा हे नाव आपण ऐकलं असेल. आज कित्येक मैदान संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये त्यांनी गाजवले. का पालघर जिल्ह्यामध्ये 8 तालुके आहेत. पालघर, डहाणू आपण बघितला, वसई तालुका, वाडा तालुका, तदनंतर जव्हार, विक्रमगड, मोखाडा, तलासरी हे 8ही तालुके सरांनी गाजवलेत आणि त्यांचा आपण करतोय मुख्य व्यासपीठावरती सहर्ष हार्दिक स्वागत. नानिवली ग्रामपंचायत प्रीमियर लीग मध्ये सहर्ष हार्दिक स्वागत सन्माननीय अमोलजी रघुनाथ पवार सर आणि सन्माननीय रुपेशजी काशीनाथ पाटील सर. यावेळी या मॅचच्या दिशेने आपण काउंट डाऊन सुरू करूया. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. Here goes the first ball of मेगा फायनल. एकदा जोरदार टाळ्या होत्या. मेगा फायनलचा पहिला बॉल वेगवान, गतिवान, लाऊड अपील. जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. वाईट बॉल जो पाहायला मिळत आहे. स्मिथ असं दिलं होतं. उत्साह जास्त होता, आत्मविश्वास कमी होता. वाईट वाचवण्यासाठी या ठिकाणी जे प्रयत्न केले होते ते या ठिकाणी पाहायला मिळाले. वाईट बॉलने सुरुवात जी पाहायला मिळाली क्विक बॉल होता परंतु डाऊन द लेग बॉल. या ठिकाणी जो बॉल बाहेर निघणारा पाहायला मिळाला होता. यही वेळेस आपण जर पाहिलं हा चेंडू वाईट बॉल, 2 वाईट बॉलने सुरुवात जी पाहायला मिळाली. हा मेगा फायनल आहे आणि येथे प्रेशर असतं हे आपण पाहिलंय. लीग फॉर्मॅट मध्ये आपण निवांत खेळू शकतो परंतु जेव्हा मेगा फायनलचा सामना असतो तेव्हा प्रेशर हे खूपच वेगळं असतं आणि ते या ठिकाणी आपण पाहतायत. हलक्याशा हाताने स्टीअर केला फटका क्षेत्ररक्षक आहेत. यावेळेस मात्र स्टॉप करण्याचा प्रयत्न, स्टॉप तर झालाय हा चेंडू. तत्पूर्वी धावा जरूर पाहायला मिळतील त्या म्हणजेच 3 धावा येथे परिपूर्ण पाहायला मिळाल्यात. 3 धावांनी अकाउंट ओपन केलंय आकाश घरतने या मॅच मध्ये आणि संघाची टोटल ही जाऊन पोहोचताना पाहायला मिळते 5 या अंकावरती. सागरला आपण पाहतायत. सागरने खूप चांगलं योगदान दिलंय फलंदाजीमध्ये. ओपनिंग पेअर मधील फलंदाज जो पाहायला मिळतोय सातत्य टिकवलं या स्पर्धेमध्ये या फलंदाजाने. परंतु या सामन्यामध्ये आपण पहिला कट केला या बॉलला, लेट कट आणि चेंडू गेला तो म्हणजेच फ्लाइंग स्लीप मध्ये. हे काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. बॅकअप नव्हतं. रिअल लाईफ मध्ये आपण व्हॉट्सअपच्या चॅटला बॅकअप ठेवतो, जीमेल ईमेलला बॅकअप ठेवतो परंतु यावेळेस बॅकअप नव्हतं आणि म्हणूनच या 2 धावा येथे पाहायला मिळतात. क्रिकेटमध्ये एका धावेचं महत्व खूप आहे. आपण कित्येक वेळा ऐकलंय. मुंबईची लाईफलाईन लोकल आहे, क्रिकेटची लाईफलाईन सिंगल आहे आणि सिंगल फार महत्वाचे आहे. क्रिकेटची लाईफलाईन ऑक्सिजन. अप्रतिम हा चेंडू टर्न झाला आणि म्हणूनच बॅटर पूर्णतः बीट झाले त्या ठिकाणी.
चांगला बॉलचा प्रयोग जो पाहायला मिळाला. सुशांतला आपण पाहत आहेत. संघमालक देखील आहेत, स्टार आयकॉन प्लेअर देखील आहे. बघा चेंडू पडला आणि थोडासा बाहेर निघाला, अर्थात डाव्या हाताच्या फलंदाजासाठी हा झाला लेग ब्रेक. यावेळेस आतमध्ये आला हा बॉल. दोन्ही साईडनं चेंडू वळवण्याची क्षमता आहे. लेग ब्रेक म्हणा, ऑफ ब्रेक म्हणा, कमी गतीचा बॉल म्हणा, नक्कल चेंडू म्हणा, हे कॉम्बिनेशन जर तुमच्याजवळ असेल तर तुम्ही एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून क्रिकेटमध्ये पुढे येता. आणि तेच आतापर्यंत आपण पहिला धावसंख्या स्कोर बोर्डवर लागले 8 धावा 8 रन्स आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. P1चा पॉवर प्लेचं बंधन आहे. 30 सर्कल बाहेर फक्त आणि फक्त 2 क्षेत्ररक्षक आहेत. वाईडिश लॉंग ऑफ अँड वाईडिश लॉंग ऑफ. बघा 3 वाईड बॉल आलेत आणि षटकाला लांब लचक बनवलं गेलंय. मोहम्मद सामी पाकिस्तान संघाचे गोलंदाज यांनी सर्वाधिक लांब लचक षटक हाताळलं होतं 17 चेंडूंचं. त्याच्यामध्ये 7 वाईड बॉल आणि 4 नो बॉल. 2003 मध्ये हा रेकॉर्ड झाला जेव्हा एशिया कप ही टुर्नामेंट झाली होती. समोर संघ होता बांगलादेश आणि मोहम्मद सामीने 17 चेंडूंचं सर्वाधिक लांब लचक षटक हाताळलं. ऑफ साईडला ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफला स्टॉप केले बॉलला. धावा जरूर वाचवल्यात आपल्या टीमसाठी. रुपेश घाटावल्याने आपण पाहिलं होतं त्या क्षेत्रामध्ये 2 धावा परिपूर्ण केल्या आकाश घरतने आणि संघाला निवडून पोहोचवला. आतापर्यंत धावसंख्या लागली 11 11 रन्स. आतापर्यंत धावसंख्या आपण पाहत आहेत. पॉवर प्लेचं बंधन आणि पॉवर प्लेच्या बंधनामध्ये षटक क्रमांक 1 मध्ये 30 सर्कलच्या बाहेर 2 फिल्डर, सेकंड ओव्हर मध्ये 3 फिल्डर ही संकल्पना आपण पाहत आहेत. शेवटचा बॉल P1चा राऊंड विकेट. बॅटची एज विकेटचं पतन, बिग विकेट डाऊन, कमी गतीने बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी आणि येथे आकाश गरद यांच्या कडीला पूर्ण विराम, फुल स्टॉप, बिग विकेट डाऊन. इनामपुरीचा अंगत पाटील, बॉलिंग त्याची भारी, बॉलर वैष्णव भोईर नव्याचा, कामगिरी त्याची न्यारी. नवी मुंबई एक्सप्रेस विकी भोईर, बॉलर धाराव्याचा, युवा जिगर बाज प्रसन्न पाटील, गोलंदाज दुंदऱ्याचा, ऑलराऊंडर प्रशांत खानावकर नावड्याचा गाजला, वाकळांचा जित मारतोय छक्का, हाय त्याचा बोलबाला, आलटी पलटी मारतोय शॉट, निलेश म्हात्रे मोठा गाववाला. सागर वनगा मैदानाच्या आतमध्ये येतोय. 2 सागर सौरा आणि सागर वनगा हे जे फायटर्स या टीमच्या माध्यमातून जे पाहायला मिळत आहेत. उद्देश सौरा येत आहेत, संघ मालक विद्यमान ग्रामपंचायत सदस्य नाणी उडली आणि मागच्या मॅच मध्ये अप्रतिम गोलंदाजी केली होती. फक्त आणि फक्त 5 धावा दिल्या होत्या आणि त्याच्यामध्ये 2 विकेट मिळवले होते क्वालिफायरच्या सामन्यामध्ये. आणि यावेळेस कशा शैलीने येथून त्यांची गोलंदाजी जी पाहायला मिळेल. पहिला बॉल आदरणीय सन्माननीय प्रदेशजी वळवी साहेबांच्या या ठिकाणी आगमन होते आपल्या मुख्य व्यासपीठावरती. आणि त्याचप्रमाणे सरपंच मॅडमचं या ठिकाणी आगमन झालंय. माननीय सभागृहवती ज्योत्स्ना जयेश पालवा मॅडम, सरपंच ग्रामपंचायत नाणेवली मॅडम, आपलं सहर्ष हार्दिक स्वागत आहे. त्याचप्रमाणे विद्यमान उपसरपंच साहेब सन्माननीय प्रदेशजी परशुराम वळवी साहेब, आपलंही पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत. नाणेवली ग्रामपंचायत प्रीमियर लीग मध्ये आगतम स्वागतम सुस्वागतम. जाऊया मॅचच्या दिशेने. बॅटची एज, विकेटचं बटन, बाहरी किनारा और मिला विकेट कीपर का सहारा. उद्देश सौरा विकेट टेकर आहेत हे त्यांनी पुन्हा सिद्ध केलंय मेगा फायनल मध्ये. अमितजी जाधव यांना आपण पाहत आहेत. संघ मालक अमितजी मोहन जाधव, चांगला खेळ त्यांचा राहिलाय. नेहमीच संयमाचं प्रशिक्षण ते घेत आहेत. मैदानाच्या आतमध्ये आले की याही वेळेस पुन्हा एकदा त्याच संयमाने
आणि त्याच टेम्परामेंटने त्यांना खेळावं लागेल या मैदानावरती. योगेशजी पावडे साहेबांच्या माध्यमातून अमितजी जाधव यांच्या प्रत्येक षटकाराला 100 रुपयांचं पारितोषिक, 500 रुपयांचं पारितोषिक. एव्हरी सिक्सर 500. लगातार 3 षटकारासाठी नरेशजी विघ्ने साहेबांच्या माध्यमातून हे 500 रुपयांचं पारितोषिक. धावसंख्या फलकावरती आहे 13 रन्स. कमी गतीने याही वेळेस बघा 3 विकेट आतापर्यंत गेलेत आणि 3ही विकेट यस्टनच्या पाठीमागे झेल टेपले अर्थात कॅच बिहाइंड आणि या कॉट बिहाइंडच्या माध्यमातून विकेटचं बदल पाहायला मिळालंय. हा तिसरा फलंदाज टॉप ऑर्डरचा डगआउट मध्ये परतलाय. सागर गॉन. विश्वासजी घरात मैदानाच्या आतमध्ये 5व्या क्रमांकावरती फलंदाजी करण्यासाठी एजे फायटर. यावेळेस ट्रॅम लाईनच्या खूप बाहेरचा बॉल होता आणि व्हाईट बॉल जो पाहायला मिळालाय. धावसंख्या जाऊन पोहोचते 14 अंकावरती. षटक क्रमांक 2 जे प्रगती पथावर आहे. यावेळेस आपण पाहू शकाल खूप बाहेरचा बॉल होता. पुन्हा उद्या सौरा. यावेळेस चेंडू मात्र लॉंग ऑफ कडे येतो आणि या चेंडूवरती फक्त एक धाव नियंत्रित केली गेली. धावसंख्या जाऊन पोहोचते 15 अंकावरती. आपण पाहत आहेत मेगा फायनल नाणीव लीग ग्रामपंचायत प्रीमियर लीग पर्व 1 आपण पाहत आहे सीझन 1. दर्जेदार आयोजन आणि नियोजन जे पाहायला मिळालंय. चांगला बॉल, अप्रतिम नकल बॉलचा प्रयोग या ठिकाणी पाहायला मिळाला आणि ही रॉंग वन डिलिव्हरी होती. अर्थात चेंडू आतमध्ये आला होता. रॉंग वन डिलिव्हरीचा वापर देखील झाला या ओव्हरमध्ये आणि हे पाहायला मिळालं. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहूया ही रॉंग वन डिलिव्हरी कशा अनुषंगाने हाताळली गेली. उद्देश सौरांच्या माध्यमातून अप्रतिम हा चेंडू पाहायला मिळाला. अप्रतिम बॉल या ठिकाणी प्रोड्यूस करताना पाहायला मिळाले. षटक क्रमांक 2 झालं परिपूर्ण आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 15 धावा आहेत. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये प्रथम फलंदाजी करताना एजे फायटर. धावसंख्या 15, 7.50च्या सरासरीने या धावा आतापर्यंत पाहायला मिळाल्यात. अनुरागजी चव्हाण प्रेक्षकांना या ठिकाणी केत करताना पाहायला मिळत आहेत. जे लॉंग ऑन या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. प्रेक्षक राजे विराजमान आहेत. त्याने कॅचअप केलं गेलंय कॅमेऱ्याच्या माध्यमातून. एक धाव जरूर या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती परिपूर्ण झाले. पुन्हा एकदा सुशांत येतोय गोलंदाजी करण्यासाठी. चांगला हंगाम पर्व 1 त्याचा राहिलाय. आदरणीय सन्माननीय धर्मा परशुराम वळवी साहेबांचं आगमन आपल्या मुख्य व्यासपीठावरती झालंय. त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्यासाठी मी सूरजजी किंबल आपणास निवेदित करतोय. पंकजजी वळवी सर आपण आपल्या शुभ हस्ते आपण आदरणीय सन्माननीय धर्माजी वळवी साहेबांचं यथोचित स्वागत सन्मान आपण करूया मुख्य व्यासपीठावरती. या स्पर्धेचे प्रमुख पाहुणे जे पाहायला मिळत आहेत मुख्य मंचावरती त्यांचं आगमन झालंय. धावांची गती जर आपण पाहिलं तर 18 रन्स. धावसंख्या आहे 18. धाव फलकावरती पुन्हा गोलंदाज सुशांत बॉलिंग मार्क वरती. लाऊड अपील. यस फिंगर इज गॉन. अंपायर नाव. विकेट्स पतन या ठिकाणी पाहायला मिळालंय. यस्टेनच्या समोर पाय चित पकडले गेलेत. बिग विकेट. आपण मुख्य व्यासपीठावरती वळूया. आदरणीय सन्माननीय धर्म परशुराम वळवी साहेबांचं यथोचित स्वागत सन्मान जयजी वळवी
यांच्या माध्यमातून आपण करूया. गेस्ट इज गॉड, अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृती आपण या ठिकाणी जोपासतोय. आदरणीय धर्माजी वळवी साहेब आपल्या या स्पर्धेमध्ये सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. चांगली गोलंदाजी सुशांतच्या माध्यमातून अप्रतिम प्रदर्शन राहिलंय. सर्वाधिक धावा करणारा तो आतापर्यंत फलंदाज ठरला आणि यावेळेस तो विकेट टेकरही बनताना पाहायला मिळालाय. सचिन निकम मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज पाहायला मिळत आहेत. धावसंख्या आपण जर पाहिले तर 19 धावा धाव फलकावरती, 19 रन्स, 4 गडी बाद. एजे फायटर्स विश्वासजी करत यावेळेस मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता, परंतु चेंडू आणि फळीचा समन्वय होत नाहीये. हा निर्धाव चेंडू जो पाहायला मिळालाय सुशांतचं हे इव्हेंटफुल ओव्हर पाहायला मिळाला, कारण की विकेट त्यांनी मिळवला या ओव्हरमध्ये. शेवटचा बॉल षटक क्रमांक 3चा राईट राऊंड विकेट. ही भूमिका यावेळेस दांडी गोल, क्लीन बॉल, परफेक्ट यॉर्कर. क्रिकेटमधील अस्त्र, क्रिकेटमधील शस्त्र आणि क्रिकेटमधील ब्रह्मास्त्राचा वापर सुशांत सुनील सौराने केला आणि विकेट त्याने मिळवलाय. परफेक्ट यॉर्करने दांडी गोल. विकेट पाहायला मिळाले तर धावसंख्या 19 वरती पाहायला मिळते. थोडस स्ट्रगल जरूर पाहायला मिळालंय, परंतु इथूनही उर्वरित 2 षटकांमध्ये चांगल्या पद्धतीने धावा जमवाव्या लागतील. साहिल मानकर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. जिद्द, चिकाटी आणि मेहनतीने या ठिकाणी खेळावं लागेल. क्रिकेटचा सामना, मेहनत फार महत्वाची आहे. क्रिकेटचा खेळ जेव्हा जेव्हा आलाय ना त्यामध्ये मेहनत हा फार महत्वाची गोष्ट. म्हणून म्हणतात ना की लक हा शब्द 2 अक्षरांनी बनलाय, भाग्य हा शब्द 2.5 अक्षरांनी बनलाय, नशीब हा शब्द 3 अक्षरांनी बनलाय, किस्मत हा 3.5 अक्षरांनी बनलाय, परंतु मेहनत हा 4 अक्षरांचा शब्द खूप काही सांगून जातो आणि तीच मेहनत घ्यावी लागेल या ठिकाणी. आदरणीय सन्माननीय धर्माजी परशुराम वळवी साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी 2000 रुपयांचा आर्थिक सहकार्य. त्या साहेबांसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. खूप खूप धन्यवाद साहेब आपल्या आर्थिक सहकार्याबद्दल. थँक्यू व्हेरी मच. संधी होती धावबादची, परंतु पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचताना फलंदाज या ठिकाणी पाहायला मिळाले. षटक क्रमांक आपण पाहताय या ठिकाणी ते म्हणजे चौथा, आणि चौथ्या षटकामध्ये समीर गोलंदाजी करतोय. समीरचा रोल हा अप्रतिम राहिलाय. नेहमीच त्याचं योगदान हे बहुमूल्य राहिलंय या 11 या टीम साठी. यावेळेस शॉर्ट लेग मध्ये मिस स्पीडिंग झाली आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिस स्पीडिंग इज हेअर अँड बाउंड्री इज देअर. नानिवली ग्रामपंचायत प्रीमियर लीग चौकार. पंचवीस धावा धाव फलकावर. वाईट बॉल जरूर या ठिकाणी आहे. एकदा वाईट ची मिळेल आणि धावसंख्या जाऊन पोहोचते एकेरीच्या माध्यमातून 26 धावा हे धाव फलकावरती. प्रथम फलंदाजी करताना एजे फायटर या मॅच मध्ये, दुसऱ्या बाजूला GI11 नाणेफेकीचा गोल जिंकला आणि अंतिम सामन्यामध्ये स्वीकारला क्षेत्ररक्षण. याही वेळेस व्हाईट बॉल, खराब चेंडूचा वापर या ठिकाणी पाहायला मिळालाय. खूप सारे एक्स्ट्रा धावा
या इनिंग मध्ये पाहायला मिळत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचेल 1च्या माध्यमातून 27 धावा ही पाहायला मिळत आहेत. 2 वाईट बॉल आणि 2 चेंडू मागे 8 धावा समीर आतापर्यंत पाहायला मिळतोय. या 2 बॉल मध्ये कंट्रोल बिलकुल नव्हतं आणि म्हणूनच वाईटच्या 2 धावा ऍड झाल्या धाव फलकावर. 27 ला 5 ही स्थिती आहे याची फायटर टीमची. यावेळेस हे काय घडलं, सोडून देण्याचा प्रयत्न होता बॉलला आणि समीर दर्शवतोय यू मिस आय विल डेफिनेटली इट, नजर हटी और दुर्घटना घटी. बघा सोडून देण्याचा प्रयत्न केला होता परंतु यावेळेस लेग स्टंप टॉप ऑफ झाला आणि विकेटचं बदल. विकेट नंबर 6 डाऊन. जिग्नेश करत मैदानाच्या आतमध्ये येतोय. बघा प्रिव्हियस मॅच मध्ये जिग्नेशने चांगली गोलंदाजी केली होती, तेव्हा संधी मिळाली तेव्हा तो विकेट टेकर बनला. यावेळेस संधी आहे फलंदाजीमध्ये, संधी पुन्हा पुन्हा मिळत नसते. ज्याला मिळते त्याला संधीचं सोनं करता येत नसतं. त्याच शैलीने इथून चांगल्या पद्धतीने क्रिकेट खेळावं लागेल. धावांची गती जर आपण पाहिली तर स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलोय 28 अंकावरती. 28 रन्स, लॉस ऑफ 6 विकेट. 6 गडी आतापर्यंत बाद झालेत. पुन्हा समीर चांगल्या रीतीने टॅप केले बॉलला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे, डीप कव्हर पॉइंटला फीड झाला बॉल आणि तदवरती 2 धावा जरूर मिळाल्यात. बॅकअप मिळाला आणि या 2 धावांच्या माध्यमातून स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलोय ते म्हणजे 30 रन्स, 30 धावा या ठिकाणी परिपूर्ण पाहायला मिळाला. षटक क्रमांक 4 मधील शेवटचा बॉल घेऊन समीर गोलंदाज जो आपण पाहतायत. समीर सौरा चांगली गोलंदाजी आणि चांगली फलंदाजी तो नेहमीच करतोय पहिल्या दिवसापासून. अंतिम बॉल आणि अंतिम बॉल वरती ऑन साइडला सुशांतला डीप मध्ये आपण पाहिलंय. एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट करायचं आहे. वेगवान फेकी आली परंतु 2 धावा काही रोखू शकत नाहीये. 2 धावा आल्यात 4 षटकानंतर. एजे फायटर संघ जाऊन पोहोचलाय 32 धावा, 6 गडी बाद. एकदम कडक तुझी उठावर लाली ना कानात बाली ना आदिवासी पुरी तुझी कातील जवानी. तुझी उठावर लाली ना कानात बाली ना आदिवासी पुरी तुझी कातील जवानी. शेवटचं षटक आणि या शेवटच्या षटकामध्ये अजून 12 ते 15 धावा जर जमवल्या तर चांगला सामना पाहायला मिळेल. कारण की एजे फायटर संघाचा बॉलिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे आणि येथून जिग्नेश करतला चांगल्या पद्धतीने खेळावं लागेल. बघा जिग्नेश करत नेहमीच त्यांनी MS धोनी यांना आयडल मांडलाय. MS धोनी नेहमीच फिनिशिंग करताना आपण कित्येक वेळा पाहिलेत आणि यावेळेस पहिल्या इनिंगला योग्य फिनिश करावं लागेल आणि त्याच्यामध्ये हे 2 फलंदाज जिथे आपण साहिलला पाहतो आणि जिग्नेश करतला पण पाहतो कशा पद्धतीने येथून ते फलंदाजी करतील. एजे फायटर या टीम साठी 32 धावा आहेत आणि इथून 12 ते 15 धावा आल्या तर एक चांगली टोटल मेगा फायनल मध्ये होऊ शकते. कारण की आपण आहोत संध्याकाळच्या सेशन मध्ये आणि सेकंड इनिंग मध्ये थोडासा या ठिकाणी बेनिफिट मिळेल गोलंदाजांना. परंतु त्याकरता हे षटक निर्णायक आहे आणि बॉलिंग मार्कवर आलेत. डेट ओव्हरचे किंग बॉलर म्हणून त्यांना संबोधलं जातं. रुपेश घाटाळ बॉलिंग मार्कवर. पहिला बॉल शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू यष्ट्यांच्या वरून हाय हॅलो टाटा बाय बाय गुड बाय करत निघून गेला. उद्देश सौर्यांच्या सेफ हँड मध्ये अर्धा चांगला बॉल. लिगल डिलिव्हरीज मध्ये हा बॉल काउंट केला जाईल. आता उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 5 आणि या 5 बॉल मध्ये रुपेश घाटाल राऊंड विकेटने पुन्हा लेग लान्स केले जरूर या बॉलला. जिग्नेश करच्या माध्यमातून एक धाव परिपूर्ण झाली. 2 धावेचा प्रयत्न पाहायला मिळतोय आणि 2 धावा परिपूर्ण झाल्या. धावसंख्या जाऊन पोहोचली 34. 34 धावा या स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळत आहेत. 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये मेगा फायनल आपण पाहत आहात. या 2 टीम मध्ये एका साईडने जे फायटर हा संघ जो प्रथम फलंदाजी करताना आतापर्यंत 34 धावा जमवतोय. षटक क्रमांक 5 मधील 2 चेंडूंचा खेळ पाहायला मिळालाय. GI11 हा संघ दुसऱ्या बाजूला. दोन्ही संघांनी उत्कृष्ट क्रिकेट खेळले परंतु अंतिम सामन्यामध्ये बाजी कोण मारणार हाच आहे प्रश्नचिन्ह.
पुन्हा शपलोन करण्याचा प्रयत्न, गतीने बीट झालेत आतापर्यंत बॅटर, परंतु उर्वरित अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 3 चेंडू मागे फक्त आणि फक्त 2 धावा. म्हणूनच अंतिम षटकाचे उत्कृष्ट गोलंदाज डेट ओव्हर्सचा किंग रुपेश घाटाळ यांना का संबोधलं जातं हे त्याने दर्शवलं आतापर्यंत. ग्रेट बॉलिंग. याही वेळेस त्याच शैलीने बघा शपलोन करण्याचा प्रयत्न, आणि रुपेश घाटाळला ठाऊक आहे की फलंदाज काय करतोय, तर शपलोन करण्याचा प्रयत्न करतोय आणि तो फक्त लेंथ बॉलिंग करतोय आणि लेंथ बॉलिंग मध्ये त्याला यश मिळालंय. 4 चेंडू मागे फक्त आणि फक्त 2 धावा दिल्यात या 5व्या षटकामध्ये. 5वं षटक दडपण असतं गोलंदाजावरती, परंतु यावेळेस दडपण आहे फलंदाजावर. याही वेळेस पुन्हा एकदा बीट होताना आणखीन एक डॉट बॉल. हा 4था चेंडू निर्धाव जो पाहायला मिळाला. 5 चेंडू मागे 2 धावा. ग्रामीण भाषेमध्ये आपण म्हणतो ना अंतिम षटक असतं हाणामारीचा आणि मारामारीचा, परंतु यावेळेस मात्र दाद द्यावी लागेल रुपेश घाटाळ या गोलंदाजाला. आता अंतिम चेंडू आहे आणि अंतिम चेंडूवरती कशा पद्धतीने या ठिकाणी जिग्नेश करदच्या बॅटमधून मोठी धावसंख्या येईल का. पहिल्या इनिंगचा हा शेवटचा बॉल. धावसंख्या आहे 34, 34 धावा फलकावरती पाहायला मिळते. 29 चेंडूंचा खेळ आतापर्यंत पाहायला मिळालाय या पहिल्या इनिंगच्या माध्यमातून. षटकातील अंतिम बॉल घेऊन राईट आर्म राऊंड विकेटने रुपेश घाटाळ यापुढे जरूर चांगला फटका खेळलाय क्षेत्राच्या डीप मध्ये, त्याने टिपला झेल. फलंदाज जिग्नेश करद फेल, गॉन. 34 धावा धाव फलकावर आणि 35 धावेचं लक्ष मेगा फायनल मध्ये आपण पाहताय. जिया 11 या टीम समोर 30 चेंडू मागे 35 धावा. धन्यवाद जे दाते आम्हाला या स्पर्धेसाठी लाभलेत. धन्यवाद डीजे. आपण या ठिकाणी पाहत आहेत जे दाते आम्हाला लाभलेत. आदरणीय सन्माननीय प्रदेशजी परशुराम वळवी साहेब, विद्यमान उपसरपंच साहेबांच्या माध्यमातून 10,000 रुपयांचं आर्थिक सहकार्य. आदरणीय सौभाग्य कांचनी जोशना जयेश पालवा मॅडम सरपंच मॅडम यांच्या माध्यमातून 1,000 रुपये. आदरणीय उद्दितजी सौरा साहेबांच्या माध्यमातून 2,100 रुपयांचं आर्थिक सहकार्य. आदरणीय सन्माननीय संतोषजी जानू गिंबल साहेब जे जिल्हा सचिव आहेत भाजपा साहेबांच्या माध्यमातून 30,000 रुपयाची भरीव देणगी. आदरणीय राजीव बोरसे साहेबांच्या माध्यमातून 11,000 रुपये. आदरणीय सुनीलजी वनसे साहेबांच्या माध्यमातून 1,000 रुपये. आदरणीय विजयजी पांडुरंग उघडे साहेब 2,000 रुपये. आदरणीय उमेशजी काकडे गोळे साहेब 1,111 रुपये. आदरणीय योगेशजी मोहन जाधव साहेब 5,000 रुपये. आदरणीय दत्तात्रेयजी पद्मकर वजे साहेब 5,000 रुपये. आदरणीय शिवरामजी गोहे साहेब 500 रुपये. आदरणीय मोहनजी जाधव साहेब 100 रुपये. आदरणीय विनोदजी भोईर साहेब 200 रुपये. आदरणीय जयवंतजी गोहे साहेब 750 रुपये. आदरणीय उमेशजी गरज साहेब 1,000 रुपये. आदरणीय दिनेशजी लक्ष्मण टांडेल साहेब 1,111 रुपये. आदरणीय नरेशजी विघ्नेश साहेब 500 रुपये. आदरणीय संदीपजी माणिक पावडे साहेब 2,500 रुपये. आदरणीय संतोषजी गरज साहेब 2,000 रुपये. आदरणीय किरणजी पद्माकर पाटील साहेब 5,000 रुपये. आदरणीय भूषणजी गरज साहेब 1,000 रुपये. आदरणीय रमेशजी रावते साहेब 1,000 रुपये. आदरणीय गणेशजी बोळे साहेब 100 रुपये. आदरणीय विजयजी माणिक गरज साहेब पत्रकार साहेबांच्या माध्यमातून 500 रुपये. आदरणीय धर्मा परशुराम वळवी साहेबांच्या माध्यमातून 2,001 रुपयांची भरीव देणगी. सर्व देणगीदारांचा खूप खूप धन्यवाद आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो. आदरणीय रुपेशजी पाटील साहेब आणि अमोलजी पवार साहेबांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द सिरीज साठी सायकल लाभलेले आहे, त्यांचंही करूया. थँक्यू व्हेरी मच. जाऊ मॅचच्या दिशेने. प्रेक्षकांना कॅचअप अनुराग चव्हाण यांच्या माध्यमातून केलं जात आहे. प्रत्येकाला आज फेम वरती यायचं असतं आणि याच हेतू उद्देशाने ते मॅचचा आनंद घेण्याकरता येतात. डगआउट मध्ये कॅमेरा जाईल आणि 2 फलंदाज या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. पाणी भरायचे
सुरुवात या इनिंग मध्ये आणि या सामन्यामध्ये जर लगातार 3 षटकार लगावले तर 5,000 रुपये आणि लगातार 3 षटकार लगावले तर 3,000 रुपये. या स्पर्धेचे उद्घाटक सन्माननीय प्रदेशजी परशुराम वळवी साहेब उपसरपंच साहेबांच्या माध्यमातून लगातार 3 षटकार 5,000 रुपये, लगातार 3 चौकार 3,000 रुपये. जाऊया मॅचच्या दिशेने. फलंदाजी मार्क वरती समीरला आपण पाहतायत, नॉन स्ट्रायकरला सुशांत आणि बॉलिंग मार्क वरती आकाश घरत ला आपण पाहणार आहोत. नानिवले एक्सप्रेस बॉलिंग मार्क वरती आव्हान आहे 35 धावेंचं, परंतु फक्त म्हणून चालणार नाहीये. पहिला बॉल वेगवान गतिवान का नानिवले एक्सप्रेस म्हणून आकाश घरतला संबोधलं जातं. मैदानाच्या आतमध्ये त्याचं प्रात्यक्षिक तो देतोय. पहिला चेंडू राऊंड विकेटने वेगासहित चेंडू बाहेर निघताना पाहायला मिळतोय आणि राऊंड विकेटने यासाठी तर एक गोलंदाजी करतो, कारण की एक अँगल क्रिएट व्हावा आणि चेंडू मध्ये एलिव्हेशन मिळावं आणि चेंडू मात्र बाहेर निघावा, यासाठी राऊंड विकेटचा वापर करतात गोलंदाज आणि तेच केलं पहिल्या बॉल मध्ये आकाश घरतने. चांगला बॉल. आदरणीय सन्माननीय योगेशजी जाधव साहेब आपण आदरपूर्वक सन्मानपूर्वक व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी आणि व्यासपीठावरूनच आपण मॅचचा आनंद घ्यायचा आहे. आदरणीय रसू वनगा साहेब आपणही मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. पुन्हा एक चांगला बॉल. अप्रतिम हार्ड लेंथ वरती उत्कृष्ट कामगिरी करणारा गोलंदाज म्हणून आकाश घरतकडे आपण पाहतो. 2 चेंडू अनप्लेबल जे पाहायला मिळाले. लक्ष छोटं आहे परंतु जिद्द चिकाटी मेहनत हे 3 शब्द खूप मायने ठरतात क्रिकेटच्या प्रति प्रामाणिक. अप्रतिम याही वेळेस अनप्लेबल अनप्लेबल अँड अनप्लेबल हे 3 चेंडू पाहायला मिळत आहेत. गोलंदाज प्रश्न विचारतोय परंतु उत्तर मिळत नाहीये फलंदाजाकडे. जणू काही आपण बघितला एखाद्या स्टेट ची एक्झाम असते, 12वीची एक्झाम असते, एखादा विचित्र प्रश्न येतो आणि त्याचं उत्तर नसतं. MPSC UPSC चा प्रश्न जरूर विचारला या ठिकाणी आणि त्याचं उत्तर मिळत नाहीये एका फलंदाजाकडे. याच शैलीने आतापर्यंत हे 3 चेंडू आपण पाहिलेत. आदरणीय सुनीलजी वनसे साहेब आपण आदरपूर्वक व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. याही वेळेस चारोखानेचे 4 चेंडू आणि 4ही चेंडू निर्धाव हाताळलेत. लक्ष छोटा आहे जरूर परंतु माझ्यामध्ये महत्वाकांक्षा आहे हा सामना जिंकण्याची आणि ते मैदानाच्या आतमध्ये मी करतोय. नो पेन नो गेन, हार्ड वर्क ही फार महत्वाची भूमिका तेच पाहायला मिळालं मैदानाच्या आतमध्ये. म्हणतात ना यश वायफाय सारखं असतं, ते तुम्हाला कुठेही मिळू शकतो परंतु त्याला कनेक्ट होण्यासाठी हार्डवर्क नावाचा पासवर्ड हा एक क्रिकेटपटू म्हणून तुमच्याजवळ असावा आणि हार्डवर्क नावाचा पासवर्ड कोणाकडे आहे तर तो आहे आकाश घरतकडे. यावेळेस इनसाइड आउट केले बॉलला. एक्स्ट्रा कव्हरला बॉल येतोय. एकदा मिळतोय. 2 धावेचा प्रयत्न जो पाहायला मिळतोय आणि 2 धावा येथे परिपूर्ण जे पाहायला मिळाल्यात. सन्माननीय दादाराम जोगडे साहेबांच्या माध्यमातून लगातार 3 षटकारासाठी 1,000 रुपये. सन्माननीय प्रदेशजी वळवी साहेबांच्या माध्यमातून लगातार 3 षटकारासाठी 5,000 रुपये आणि लगातार 3 चौकार 3,000 रुपये. जाऊया मॅचच्या दिशेने. आतापर्यंत आपण पाहिलंय तर 5 चेंडू फक्त 2 धावा धावफलकावरती. म्हणून मी म्हटलं होतं की धावसंख्या फक्त म्हणून चालणार नाहीये. क्रिकेटच्या खेळामध्ये आता कुठलीच टोटल सेफ नाहीये. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. समीर सौराचं स्ट्रगल राहिलं. स्ट्रगल केल्याशिवाय माणूस गुगल वरती येत नसतो हे आपण पाहिलंय परंतु पहिलं षटक अप्रतिम हाताळलं आकाश घरतने. आदरणीय महेशजी मलावकर सरांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयांचं पारितोषिक. आता 24 चेंडू आहेत आणि आवश्यकता आहे 33 धावेंची. अंतिम बॉल जो पाहायला मिळाला, पहिला बॉल जो पाहायला मिळतो अप्रतिम निर्धाव. साईड स्क्रीनवरती आपण पाहत आहे. दुसरा चेंडू पुन्हा एकदा हार्डलाईनचा वापर केला, निर्धाव चेंडू. तिसरा चेंडू आपण या ठिकाणी पाहूया. पुन्हा एकदा चांगला बॉल. हा फ्लोरलिनचा बॉल होता परंतु फुटवरचा अभाव आतापर्यंत जाणवतो. यावेळेस आपण पाहिलं पुन्हा एकदा फुलरलाईन बॉल जो पाहायला मिळाला आणि तदनंतर हा पुढील चेंडू जो आपण पाहिला याही वेळेस थोडीशी गती कमी केली होती आणि हे 5 चेंडू निर्धाव जे पाहायला मिळालेत. फक्त आणि फक्त 2 धावा.
सागर वनगा षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजी करण्यासाठी आणि यावेळेस प्रथमताच फलंदाजी मार्कवरती येतोय. नाणिवली ग्रामपंचायत प्रीमियर लीग मधील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज अर्थात सुशांत सुनील सौरा फलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू खराब बॉल जो पाहायला मिळाला आणि यावेळेस आपण पाहिलं व्हाईट बॉल हे सिग्नल मिळालंय अक्षय नाईक सरांच्या माध्यमातून. धावसंख्या जाऊन पोहोचली 3 या अंकावरती. एक धाव लाख मोलाची क्रिकेटच्या खेळामध्ये जे आपण पाहत आहेत. व्हाईटने 1 धाव दिली. पुन्हा सागर वनगा जो पाहायला मिळतोय. यावेळेस आपण पाहिला चेंडू मध्ये आणि षटकाराने या ठिकाणी अकाउंट ओपन केलंय. एका साईडनं आपण बघितलं धावा येत नाहीत पण परंतु दुसऱ्या साईडनं षटकार आला. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक जे पाहायला मिळालंय आदरणीय सन्माननीय प्रदीपजी वळवी साहेबांच्या माध्यमातून आणि महेशजी मलावकर सरांच्या माध्यमातून 100 रुपयांचं पारितोषिक. अप्रतिम बक्षिसांची खैरात या ठिकाणी पाहायला मिळते. चांगली कामगिरी करा आणि बक्षीस मिळवा. परंतु सुशांतचं मी कौतुक करेन. बघा प्रेशर आहे परंतु प्रेशर न घेता दबाव न घेता तो मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. डोक्यावर बर्फ जिभेवर साखळी ठेवून जेव्हा जेव्हा तुम्ही खेळाल तेव्हा तेव्हा तुम्हाला यश मिळेल मैदानाच्या आतमध्ये आणि ते या ठिकाणी पाहायला मिळालंय. जीत का जुनून आहे आणि हेच त्याने सिद्ध केलं मैदानाच्या आतमध्ये. जीत की खातिर जुनून चाहिए जिसमें उबाल हो वैसा खून चाहिए. ये आसमान भी आ जाएगा झुककर जमीन पर मेरे दोस्त बस इरादों में जीत की गूंज चाहिए आणि तीच पाहायला मिळाली. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न बघा. पंचांनी आऊट दिलं नव्हतं परंतु मला ठाऊक आहे मी आऊट आहे. याला म्हणतात स्पोर्ट्समॅनशिप, याला म्हणतात क्रिकेटच्या प्रती इमानदारी, याला म्हणतात खेळाडू वृत्ती. एकदा जोरदार टाळ्या होत्या सुशांत सुनील सौरासाठी. बघा आऊट नव्हता कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी पंचांनी आऊट दिलं नव्हतं परंतु मला माहिती आहे मी बाद आहे आणि मी मैदान सोडणार. एक दिवस असेच खेळाडू आपल्या गावाचं नाव स्पर्धेचं नाव संघाचं नाव हे उच्च श्रेणीवर निवडून सोडतात. अप्रतिमा चेंडू पाहायला मिळाला. बघा बॉलरने तर अपील देखील केलं नव्हतं परंतु या ठिकाणी आपण पाहिलं स्वतः त्याने क्रीज सोडली की मी आऊट आहे. आणि हा जो आपण बघितला आदर्श जी परंपरा सुरू केली लिटल मास्टर सुनील मनोहर गावस्कर सरांनी जो आदर्श प्रस्थापित केला भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांनी आणि तदनंतर तोच आदर्श घेऊन उद्देश सौरा. आता येथून महत्वाची खेळी करावी लागेल कारण की महत्वाचा फलंदाज बाद झालाय. तदनंतर वन डाऊन मॅन ही भूमिका त्यांची पाहायला मिळते. अकुटप्याचा बॉल जरूर राहिला. यावेळेस आपण पाहिलं तर फंबलिंग झाली. एक धाव रोखण्यासाठी आपण पाहत आहेत. दबाव जाणवतोय. दबाव गोलंदाजावर फलंदाजावर दबाव आहे क्षेत्ररक्षकांवर प्रत्येकावर दबाव मैदानाच्या आतमध्ये. हे पहा आपण पाहत आहेत स्टॉप केले या बॉलला. इलेव्हन रन्स. अगोटप्याचा बॉल पुन्हा एकदा पुश केलं बॉलला डीप कव्हर पॉइंट मध्ये. एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट करायचं सिंगल डबल चं महत्व या ठिकाणी पाहायला मिळत आहे. धावसंख्या आपण जर पाहिले तर जाऊन पोहोचते स्कोर बोर्ड वरती ती म्हणजेच 13 रन्स या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. पुन्हा आता सागर बॉलिंग मार्क वरती आणि समोर उद्देश सौरांना पाहत आहेत. अकुटप्याचा बॉल त्याच्यावर केले आक्रमण. डीप बॅकवर्ड स्कोर लेगला बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. नानिवली ग्रामपंचायत प्रीमियर लीगचा दमदार षटकार. धावसंख्या 6 ने पुढे गेली आणि जाऊन पोहोचली स्कोर बोर्ड वरती 19 धावा. धाव फलकावरती आपण पाहत आहेत. यावेळेस हा बॉल आपण पाहत आहेत व्हाईट बॉल. एकदा मिनिट आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच
20 रन्स, 20 धाव फलकावरती जी पाहायला मिळते. आव्हान आहे 35 धावांचं, टार्गेट 35, 19 चेंडू आणि 15 धावा. हे मॅचचं समीकरण आपण पाहतायत. पहिलं षटक अप्रतिम राहिलं, फक्त आणि फक्त 2 धावा होत्या, परंतु या ओव्हरमध्ये आपण आतापर्यंत पाहिल्यात 18 धावा आणि 1 विकेट जो पाहायला मिळाला. उद्देश सौरा पुन्हा एकदा चांगली कामगिरी आपल्या टीमसाठी पाहायला मिळतात. याही वेळेस ऑन साइडला धमाका करणारा बॉल, जबरदस्त पॉवर प्लेच्या बंधनामध्ये स्वतःमध्ये जबाबदारी स्वीकारली. जगातील सर्वात चांगलं टॉनिक कोणतं आहे तर ते आहे जबाबदारी. म्हणतात ना की शांततेच्या काळामध्ये जर घाम गाळला तर युद्धाच्या काळामध्ये कमी रक्त सांडावं लागतं, आणि पॉवर प्लेच्या बंधनामध्ये ही फलंदाजी अप्रतिम पाहायला मिळते. स्कोरबोर्ड जर आपण पाहिलं तर जाऊन पोहोचलाय 26 या अंकावरती, आणि येथून 18 चेंडू आणि 9 धावा हे समीकरण या मॅचचं पाहायला मिळत आहे. धन्यवाद. बघा, प्रत्येक षटकारासाठी सन्माननीय प्रदीपजी परशुराम वळवी साहेबांच्या माध्यमातून 500 रुपये आहेत. या स्पर्धेचे उद्घाटक विद्यमान उपसरपंच साहेब, आणि 100 रुपयांचं पारितोषिक आहे प्रत्येक षटकारासाठी महेशजी मलावकर सरांच्या माध्यमातून. 18 चेंडू आणि 9 धावा ज्या ठिकाणी पाहायला मिळालंय. सन्माननीय प्रदीपजी वळवी साहेब लगातार 3 षटकार 5000 रुपये, लगातार 3 चौकार 3000 रुपये, आणि प्रत्येक षटकारासाठी सन्माननीय प्रदीपजी परशुराम वळवी साहेबांच्या माध्यमातून 500 रुपीज 500 रुपयांचं पारितोषिक पाहायला मिळते. जिया 11 टीमला 18 चेंडू मागे 9 धावेची आवश्यकता. समीर ज्याचं स्ट्रगल राहिलं होतं पहिल्या ओव्हरमध्ये, परंतु येथून पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करावं लागेल. सिंगल डबलला महत्व द्यावे लागतील. फुटवर्कचा अभाव आतापर्यंत पाहायला मिळालाय. मोबाईलमध्ये नेटवर्क, क्रिकेटमध्ये फुटवर्क फार महत्वाची भूमिका असते, आणि यावेळेस थोडासा गानमंत्र उद्देशजी सौर या ठिकाणी देताना पाहायला मिळत आहेत. 17 चेंडू आणि 9 धावा हे मॅचचं समीकरण पाहायला मिळालंय. पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती आकाश घरतला आपण पाहायला मिळत आहेत. नानिवली एक्सप्रेस. बघा, आकाश घरतने आतापर्यंत 7 बॉल हाताळलेत, त्याच्यामधील 6 चेंडू त्यांनी निर्धाव हाताळलेत. उत्कृष्ट कामगिरी पाहायला मिळते. हारलो तरी चालेल, इतिहास घडला पाहिजे. हारलो तरी चालेल, परंतु जिंकणाऱ्यापेक्षा जास्त चर्चा पराभूत होणाऱ्या संघाची झाली पाहिजे. याच हेतू उद्देशाने क्रिकेट खेळला जात आहे. यावेळेस एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट करताना थोडीशी मिस स्पीडिंग आणि पापडी लावते या 2 धावा परिपूर्ण होत आहेत. जेस्चर ऑफ द आईज, आखो का इशारा या ठिकाणी पाहायला मिळाला. बॉडी लँग्वेज थोडीशी निगेटिव्ह जिग्नेश घरतची पाहायला मिळाली, परंतु होतं क्रिकेटच्या खेळामध्ये. क्रिकेट आहे, आज तुम्ही हिरो आहात, उद्या तुम्ही विलन ठराल, हे आहे क्रिकेट. आणि क्रिकेटमध्ये नेहमीच तुमची पॉझिटिव्ह इम्पॅक्ट राहावी, म्हणून म्हणतात ना क्रिकेटच्या खेळामध्ये तुमचा रक्तगट बी पॉझिटिव्ह नसेल तरी चालेल, परंतु मैदानाच्या आत तुमची बॉडी लँग्वेज नेहमीच बी पॉझिटिव्ह, तुमचा माइंडसेट नेहमीच बी पॉझिटिव्ह असावा. आता 16 चेंडू 7 धावेची गरज. कट केले या बॉलला. तत्पूर्वी एक धाव परिपूर्ण करताना गली रिझन मध्ये धावसंख्या 1च्या मदतीने पुढे गेली. 29 धावा आणि येथून 6 धावेची आवश्यकता. कोण जिंकेला मेगा फायनलचा सामना, आणि व्हॉट्सअपच्या स्टेटस वरती पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी कोण अपलोड करेल. नानिवली ग्रामपंचायत प्रीमियर लीगचं पहिलं पर्व, फर्स्ट एडिशन कोण आपल्या नावी करेल. 15 चेंडू आणि 6 धावा. उदित सौरा यांना पण पाहत आहेत. चांगली भूमिका त्यांची आतापर्यंत राहिली ॲज अ बॅटर. हलक्याशा हाताने 1 धाव. सिंगल डबलचं महत्व त्यांना ठाऊक आहे. एका धावेचं महत्व आहे खूप मोठं आहे. लोकशाहीमध्ये एका मताला, शालेय जीवनामध्ये एका गुणाला, क्रिकेटच्या खेळामध्ये एका धावेला हे फार महत्व असतं, आणि तेच त्यांनी केलंय. सेन्सेशनल क्रिकेट जे पाहायला मिळत आहे. सिच्युएशन हाताळून जर तुम्ही या ठिकाणी कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळाल तर यश नेहमीच तुम्हाला मिळतं, आणि तेच या ठिकाणी पाहायला मिळालंय. आता 14 चेंडू आहेत आणि आवश्यकता या ठिकाणी 5 धावेची आहे. बघूया स्टायलिश फिनिश पाहायला मिळेल का. ऑन स्ट्राइक समीर. पुन्हा एकदा या ठिकाणी हलक्याशा हातामध्ये पुश केल्या बॉलला सॉफ्ट हँडेडली. 1 धाव आणि एकेरीच्या माध्यमातून स्कोरबोर्ड जाऊन पोहोचले या ठिकाणी, ते म्हणजे 31 रन 31 धाव फलकावरती. आता 13 चेंडू आणि 4 धावा हे मॅचचं समीकरण आपण पाहतात. शेवटचा बॉल
षटक क्रमांक 3 मधील आणि आकाश गरजच्या 2 षटकांच्या स्पीड मधील अंतिम बॉल. मेगा फायनल आपण पाहत आहेत. GI11 विरुद्ध AJ फायटर. प्रथम फलंदाजी केली AJ फायटर टीमने. धावा लावल्या 34 आणि 35 धावेचं टार्गेट सेट केलं GI11 या टीम समोर. पुन्हा आकाश खरात राईट आर्म राऊंड विकेटने. खोलवट डब्याचा बॉल या ठिकाणी फ्लिक केलं. या बॉलला बॉल सिली मिडॉनला निघून गेलाय. एकेरीला दुहेरीमध्ये कन्व्हर्ट करायचं परंतु नो कॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. एक धाव आली आणि एका धावेच्या माध्यमातून स्कोरबोर्ड जाऊन पोहोचले. 32 धावा धाव फलकावरती. आता 12 चेंडू 3 धावेची आवश्यकता. तत्पूर्वी घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक आणि लगेच येऊया लाईव्ह ऍक्शन मध्ये. बारा चेंडू आणि 3 धावा हे मॅचचं समीकरण आपण पाहत आहेत. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला होता. तत्पूर्वी फक्त एकदा मिळत आहे. अमित जाधव यांना आपण पाहायला मिळत आहेत. संघ मालक चांगली भूमिका त्यांची राहिली पहिल्या दिवसापासून. मग गोलंदाजी म्हणा, फलंदाजी म्हणा, विकेट किपिंग म्हणा, क्षेत्ररक्षण म्हणा, हे तिन्ही क्षेत्र त्यांनी गाजवले. 11 चेंडू आणि 2 धावा हे मॅचचं समीकरण ज्या ठिकाणी पाहायला मिळालं आहे. समीर सौरा या ठिकाणी फलंदाजी मार्कवरती आहे. हलक्या हाताने यावेळेस खेळण्याचा प्रयत्न जो पाहायला मिळाला. 10 चेंडू आणि 2 धावा. 35 लक्ष होतं. 33 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. दुसरं षटक थोडंसं एक्सपेन्सिव्ह ठरलं. त्याच्यामध्ये उद्देश सौरांच्या बॅट मधून 2 षटकार पाहायला मिळाल्या. हलक्याशा सॉफ्ट हँडेडली पुन्हा एकदा फटके खेळताना पाहायला मिळत आहेत. एक एक पाऊल विजयाच्या दिशेने आता सर्व काही सज्ज पाहायला मिळालंय. आता 9 चेंडू आणि 9 चेंडू मागे फक्त आणि फक्त एका धावेची गरज. नाणेर लीग ग्रामपंचायत प्रीमियर लीग 2025 पर्व 1 चा चॅम्पियन स्कोर. तर 9 चेंडू मध्ये एका धावेची आवश्यकता आहे. अकुल टप्प्याचा बॉल त्याच्यावर केला आक्रमण. विनिंग षटकार. नाणेर लीग ग्रामपंचायत प्रीमियर लीग 2025 पर्व 1 चा चॅम्पियन संघ GI11. सन्माननीय निलेशजी सौरा साहेबांचा संघ, सन्माननीय उद्योगजी सौरा